सगळं सगळं शोधण्यासाठी इतकी वर्ष तळमळत होते मी. खरं तर ह्या घरात आले तेव्हाच वाटलं होतं की ह्या घराशी माझं काहीतरी जुनं नातं आहे. इथल्या वस्तू, कोपऱ्यानं कोपरा, हे सगळं माझं आहे. आता हे सगळं मला आठवतं. मी आणि अभिरामने खूप प्रेमाने उभं केलं होतं हे घर. खूप आठवणी आहेत माझ्या इथे. खूप स्वप्न बघितली होती मी. एक एक क्षण जगले मी इथे. ह्या ह्या सगळ्या वस्तू साक्षीदार आहेत त्याच्या. पण आता या सगळ्याला काय अर्थ? कारण ह्या घराला आणि माझ्या माणसांना माझ्याही पेक्षा जास्त जीव लावणारा माणूस मिळालाय. हे घर जरी मी उभं केलं असलं तरी लीलाने ते जपलंय. खऱ्या अर्थाने आता हे सगळं लीलाचं आहे. मी फक्त माझ्या आठवणींचं देणं परत देण्यासाठी आले होते. आता माझी परत जायची वेळ आली आहे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? काय करू? त्या घराशिवाय मला दुसरीकडे कुठेही थारा नाहीये. कोणाला भेटू? काय बोलू? काही कळत नाहीये. हॅलो हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, काय हवंय तुम्हाला? प्लीज तुम्ही शांत व्हा. काय झालंय? मी अंतरा. अंतरा, तू मला कसा काय फोन केलायस? फाल्गुनी, मला तुला भेटायचंय. अंतरा, तू कुठे आहेस आता? मी MJ रोडला. ठीक आहे, तू तिथेच थांब, मी आले. कुठे जाऊ नकोस, मी लगेच येते. कॉन्स्टेबल, एक मिनिट. तुम्ही लीलाला अरेस्ट करू शकत नाही. हे रेस्टॉरंट, हे हॉटेल माझं आहे. आय नो लीलाचं माझ्यापेक्षा जास्ती शेअर आहे बिझनेसमध्ये, पण ती ॲक्टिव्ह पार्टनर नाही आहे. तर जे काय झालं असेल
त्याच्यासाठी मला रेस्ट करा. जे काय असेल त्याचा ब्लेम मी माझ्यावर घ्यायला तयार आहे. सो हे हॉटेल मी रन करतो, तर तुम्ही मला रेस्ट करू शकता. एजे, तुम्ही हे काय करताय? हा गुन्हा तुमच्यावर का घेताय? गर्गीत तुझी चूक नाहीच लिहिला याच्यात. चूक तुमची तरी कुठे एजे? आणि तुम्ही काल रेस्टॉरंटला गेला तरी कुठे होतात? त्या हॉटेलची या रेस्टॉरंटची जबाबदारी माझी आहे. तिथे जे काय होतंय त्याचा जबाबदार मी आहे लीला. पण एजे, लीला नाही. आय मेड अप माय माइंड. दॅट्स इट. तुम्ही मला रेस्ट करू शकता. बोल हवालदार. थांबा. लीला, एजे सर, अटक एजेना नाही, जो खरा गुन्हेगार आहे, ज्याच्यामुळे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय ना, त्याला व्हायला हवी. सर प्लीज, तुम्ही मला 24 तास द्याल का? मी 24 तासात जो खरा गुन्हेगार आहे ना, त्याला तुमच्या समोर आणून उभे करेन. प्लीज, फक्त 24 तासांसाठी एजेंना अटक करू नका.